सुरण स्वच्छ कट करून स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता हा उकडत ठेवूया 10 मिनिटं. सुरण उकडून घेतलेला आहे. 3 कांदे कापून घेतलेले आहे, टोमॅटो घेतलेला आहे आणि इथे चिंचेचा कोळ करण्यासाठी ठेवलेली आहे. कढईत तेल गरम करायला ठेवले. आता सुरण फ्राय करून घेऊया. हे फ्राय झालेले आहे सुरण. आता हे काढून घेऊया. आता ह्याच तेलात राई टाकून घेऊया, जिरं टाकून घेऊ, कांदा फ्राय करून. आता कांदा आपण टाकलेला आहे, हा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेऊया. यार पूर्ण शिजवून घेऊया गोल्डन ब्राऊन. आता हा कांदा शिजून झालेला आहे. आता टोमॅटो पण तसंच मऊ शिजवून घेऊ. टोमॅटो नरम झाला आहे तर चवीपुरतं तिखट मसाला, हळद, गरम मसाला टाकून घेऊया. मसाले टाकून आता हे मिक्स केलं आहे. आता हे तेल सुटेपर्यंत भाजून घेऊया. झालेले आहे. कांदा आणि टोमॅटो मस्तपैकी शिजलेले आहे. आता त्यात आपण सुरण टाकून घेऊया जे फ्राय करून ठेवले. चिंचेचा कोळ टाकून घेऊया. आता या भाजीत थोडंसं गरम पाणी टाकून एक उकळी काढून घेऊया. हे 10 मिनटं झालेले आहेत. भाजी पूर्ण शिजलेली आहे. आता याच्यात कोथिंबीर टाकून घेऊया. कोथिंबीर टाकून परत मिक्स करून घेऊ. झाली आपली भाजी.